4 वडापाव खाऊन तुम्ही म्हणता की मी नाही, माझा जीव लायला आला. अरे वडापाव नसते खाल्ले तर गेला असतं ना आतापर्यंत. आम्ही देतच आलो ना, प्रत्येक समाजाला आम्ही आजपर्यंत देतच आलोय. मग 15 वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना, पण ग्रामीण भागामध्ये आजही जा तुम्ही सर्व समाज एका विचाराने राहत आहे. 18 दिवस उपोषण करून दाखवा बिना अन्न पाण्याचं. त्यांनी पहिल्याच्या इतर समाजाला द्यायचं काम पडत होतं, त्यावेळेला मराठ्यांनी मोठ्या भूमिकेत राहिलेले. जर समाज एवढा पाठीमागं होता, डिपॉझिट तरी वाचायला पाहिजे. ते म्हणतोय की मनोज जरांगे पाटील 4थी पास आहे, त्यांना एक ओळ इंग्रजीची वाचून दाखवा. मी त्याचं ढुंगण खाड त्यांनी इंग्रजी वाचलं आणि ते समजून सांगितलं आम्हाला की हे म्हणून. त्या ज्या व्यक्तीने चॅलेंज केलेलं आहे त्याला सांगतो की तू आता ती तयारी कर, चालणार आहे. जे रॅलीचं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित होती. आता ही बैठक केली आम्ही आता फुलंब्रीचं आम्ही नियोजन केलं. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही सर्कल वाईज, प्रत्येक गटावाईज, गाणावाईज प्रत्येक ठिकाणी जाऊन, जसं आपण राजकीय पक्षाच्या प्रचाराच्या वेळेस फिरतात सगळे मंडळी, तसं अलाउन्सिंगची गाडी लावून त्या सर्कलमध्ये त्या पद्धतीचं नियोजन करून जास्तीत जास्त संख्या कशी येईल येणाऱ्या 13 तारखेला. आणि हा जगाला आदर्श घेतला पाहिजे, कारण हे संभाजीनगर आहे. इथंच मागच्या 9 ऑगस्टला ह्याच संभाजीनगर मधून पहिला क्रांती मोर्चा निघाला होता. आणि त्याचंच अनुकरण करून, मी बोलतानाही म्हणलो की त्याचंच अनुकरण करून बाकी जिल्ह्यामध्ये 58 मोर्चे निघाले. त्याची सुरुवात ही संभाजीनगर मधून होते, कारण हे महाराष्ट्राची राजधानी, आपली मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर आहे. आणि इथूनच आपलं सगळं सुरुवात होत आहे. आपण ही सुरुवात करताना त्या पद्धतीनं केली पाहिजे. हा सगळा समाज आता एकवटला आहे. परत आपल्याला लोक पूर्ण जागृत आहे, फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तिथून लोक घराच्या बाहेर निघणार आहे आणि स्वखर्चानं निघणार आहे. त्यांना काही कोणाला गाड्या घोड्या देण्याची गरज पडणार नाही. या अगोदर जर आपण पाहिलं तर एकर मध्ये सभा झाल्या, मोठमोठ्या रॅल्या झाल्या. छत्रपती संभाजीनगरची रॅली कशी असणार आहे 13 जुलैची? नाही, संभाजीनगरची रॅली ना भूतोना भविष्यती असणार आहे. पाठीमाग करमाड, इकडं दौलताबाद टी पॉइंट, दौलताबाद हे पूर्ण, आणि इकडं अर्जुन सावंगी चौकच म्हणता येईल तुम्हाला. हे पूर्ण शहर ब्लॉक होईल त्या दिवशी. अंदाजे किती पब्लिक आहे, म्हणजे किती समाज बांधव आहे? नाही, समाज बांधव मोजू नाही शकणार तुम्ही. तुमच्याच कॅमेऱ्याने तुम्ही मोजू शकता, कारण समाज आहे, मराठा समाज हा देणार आहे आणि हा देत आला. नाही, असेल ना 100% असेल ना. समाज हा जागृत झालेला आहे, समाजाला कळतंय ना, कारण आम्हीच कधी कोणावरती अन्याय केलेला नाहीये. आम्ही देतच आलो ना, प्रत्येक समाजाला आम्ही आजपर्यंत देतच आलोय. आणि आम्ही स्वतः लढताना आम्ही कशाला कमी पडू? आम्हाला आमची संख्या मस्त आली असती, पण आमच्या सोबत आता या बलाढ्य ज्या जाती आहे, मुस्लिम बांधव, धनगर बांधव, दलित बांधव, हे उत्स्फूर्तपणे तेही लोक येणार आहेत. मतदानातून झालंय ना, तुम्हाला नाही वाटत आहे का? नाही, आता या मराठवाड्यामधल्या ज्या 8 जागा निघाल्या, याच्यातून तुम्हाला वाटत नाही का? आता तुम्ही विचारलेला प्रश्न होता यांना की बीडमध्ये जे जातीवाद झाला, साहेब मला हे म्हणायचंय 100 बूथ असे, 100 बूथ मध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना 10 मतदानाच्या आत 2 आकडे मतदान. हा, मग हे जातीवाद नाही झाला का? एवढा एका विचाराने पंकजाताईलाच त्या लोकांचा विश्वास होता का मतदानाचा? त्यांनीच मतदान त्यांनी कसं केलं? आणि ते त्या संख्येत 2 आकडे जे तुम्हाला होत आहे साहेब, नोटाला मतदान होतं आपल्याकडे, ते बी होतंय ना. इथं जर त्या माणसाला तसं होत असेल तर तुम्ही म्हणताय जातीवाद. मग 15 वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना, त्यावेळेस नाही वाटला का तुम्हाला जातीवाद? आणि आज त्यांना वडीगोत्रीला जायला वेळ मिळतो. आमच्यावर जो अत्याचार झाला त्यावरती त्यांना या शब्दात चांगलं तर बोलल्याच नाही. आंदोलन करून कुठं, उपोषण करून कुठे मागण्या हे होतं का? आरक्षण मिळतं का? आता त्यांना कळतंय ना. मग आता त्यांना जर हे कळतंय, ते हाकेला त्यांनी सांगायला पाहिजे होतं, अरे बाबा उपोषणाला बसू नको, हे काही जाणार नाही, आपलं जसं आहे तसंच राहणार आहे, तर आपण काही तसं करू नको. हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? हे ग्रामीण भागामध्ये कुठल्याच समाजामध्ये तेढ नाही. हे जे राजकीय मंडळी, ही जी राजकीय मंडळी आहे, यांच्या कुठंच गोळ्या भाजल्या जात नाहीये. त्याच्यामुळे हे लोक काय करताय, या समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करताय. पण ग्रामीण भागामध्ये आजही जा तुम्ही सर्व समाज एका विचारानं राहत आहे, एका विचारानं सगळं काम करताय त्यांचं. कुठंच असं समाजामध्ये ग्रामीण भागात तर कुठंच वाद नाहीये, कुठल्याच समाजाचा नाहीये. आणि तो समाज आमच्या सोबत आहे. आता हा आके एसटी मध्ये येतो, यांना एसटी मध्ये आरक्षण मागायला पाहिजे. हा ओबीसी साठी लढतोय, वडापाव खाऊन. अरे काय
काही करताना तर माणसं निघाल पाहिजे. अरे आमचा योद्धा आहे सीसीटीव्ही कॅमेरा लावून, त्याला म्हणतात आमरण उपोषण. असं वडापाव उशाला ठेवून का 4-4 वडापाव खाऊन तुम्ही म्हणता मी नाही माझा जीव द्यायला आला. अरे वडापाव नसते खाल्ले तर गेला असतं ना आतापर्यंत. कसं जगलं मग आतापर्यंत? आवाजही चांगला टकटक निघतो एकदम त्याचा. हे काय हे उपोषणाची पद्धत झाली का आमरण उपोषणाची? हा पण कुठे विचार केला पाहिजे. आणि तुम्ही दाखवलं पाहिजे मीडियाने वडापाव खाल्ला की नाही खाल्ला. तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच कळाला मला वडापाव खातोय. जो फोटो व्हायरल होतो तो एडिट केलेला आहे असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे. नाही आणि एडिट करायला इकडे मग जरांगे पाटलाची इथं करून न्यायला एखादा वडापाव एडिट करायला. काय बोलता साहेब? अहो मीडियाने तरी व्यवस्थित सांगितलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे काय चाललंय काय नाही चाललंय. नाही आणि त्यांचं उपोषण आज कितवा दिवस आहे मला नाही माहिती, पण मनोज जरांगे पाटलांनी सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक उपोषण केलेलं आहे. सगळ्यात अगोदर ज्या भारताचा इतिहास आहे याच्यात अण्णा हजारेंनी 13 दिवस उपोषण केलेले आहे माझ्या माहितीस्तोय. तर मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवस केलेले आहे. तर हे जे गृहस्थ बसलेले आहे वडी गोदरीला उपोषण करायला, यांना एक इशारा देतो की जर तुम्हाला करायचंय तर 18 दिवस उपोषण करून दाखवा बिना अन्न पाण्याचं. त्यांनी पहिले 4-5 दिवस त्यांनी पाणी घेऊन केलं आणि 5व्या दिवशीपासून पाणी सोडलं. 6व्या-7व्या दिवशी ते काही पत्रकार बांधवांनी आम्हाला सांगितलं की ते बाईट झाले की ते म्हणतात आंध्र पाणी म्हणजे ते चालू आहे म्हणे. तर सीसीटीव्ही लावून त्यांनी 17 दिवस 18 दिवस त्यांनी करून दाखवावा म्हणजे मग त्यांना मागायला ते कॅपेबल आहेत नाही का. तर ते आणि मराठ्यांना ते हलक्यात घ्यायला लागले. अजूनही मराठा हा सर्व जाती धर्माचा मोठा भाऊ आहे. आजपर्यंत मराठ्यांनी देण्याचं काम केले. तुम्ही बघा ज्या वेळेला इतर समाजाला द्यायचं काम पडत होतं त्यावेळेला मराठ्यांनी मोठ्या भूमिकेत राहिलेले. आज सगळ्यांना माहिती आहे की आज मोठ्या भावाला अडचणी. तुम्ही बघा ना आज भांडणं होते आपल्या. जर मोठ्या भावाला अडचणीत आलं तर लहान भाऊ किती बोलत नसले तरी ते पाठीशी उभे राहतात आणि भाऊ भावाचंच कामी येत असतो. तर असे आमचे लहान लहान भाऊही आमच्या पाठीशी उभे. त्यामुळे आम्हाला घाबरायचं काही कारण नाही. त्यांचे शेंडगे साहेब म्हणले धनगर समाजाचे नेते की ह्या उपोषणाला बसण्याची गरज नव्हती. मग एका धनगर समाजाच्या माणसाला वाटतं की उपोषणाला बसायची गरज नाही. दुसरा म्हणतो मी बसतो. बरं बसतो कोणासाठी? अरे तुझ्यासाठी तर मग तुला एसटी मधून आरक्षण लागतं बाकी धनगरायला आणि याला एकट्याला ओबीसीत जायचंय का? हा ते ओबीसीचं ते घेतील ना. भुजबळ साहेब आहे त्यासाठी दमले ते पण करून आता त्यांनाही करू द्या. तू कुठं नाही आला बाबा. तो एक तर पहिले डिपॉझिट जप्त केलं. जर समाज एवढा पाठीमागं होता डिपॉझिट तरी वाचायला पाहिजे होतं. एक गोष्ट तुमचे किती करायला पाहिजे? तिथं म्हणले ते की जरांगे पाटलाने एक ओळ इंग्रजीमध्ये वाचून दाखवावा नाही का. मी ते ऐकलं कुठेतरी चॅनलवर, मला वाटतं तुमच्याच चॅनलवर ऐकलं की ते म्हणतंय की मनोज जरांगे पाटील 4थी पास आहे, त्यांना एक ओळ इंग्रजीतली वाचून दाखवा मी त्याचं ढुंगण धुईन हा आणि का सालाना राहीन असं म्हणतात. त्यांनी ती तयारी करावं. कारण परवा जरांगे पाटलाकडे आम्ही हैदराबाद गॅजेट घेऊन गेलो होतो. मी स्वतः होतो. मी त्यांना ते गॅजेट दाखवलं. खाड त्यांनी इंग्रजी वाचलं आणि ते समजून सांगितलं आम्हाला की हे म्हणून त्या ज्या व्यक्तीने चॅलेंज केलेलं आहे त्याला सांगतो की तू आता ती तयारी कर सालाना राहायची. आहे माझ्याकडे. मी तुम्हाला त्या गॅजेटचा किती पेज नंबरवर हैदराबाद किती गॅजेट नंबर 1909 माझ्याकडे आहे. माझ्याकडे हैदराबाद गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, बेंगलोर गॅजेट आहे. माझ्याकडे सगळे गॅजेट आहे. ते जरांगे पाटलांना आम्ही परवा दिले आणि लवकरच एक टीम हैदराबादला मनोज दादा ठरवणार आहे की बाबा एक टीम तिथं पाठवायची आणि तिथून ते गॅजेट हस्तगत करायचे. पण सर्व पुरावे आपल्याकडे आहे आणि ज्यामुळं आज आपण सांगू शकतो की मराठी त्याच्यात गेलेले. पण हे काही राजकारणी यांना माहिती आहे की यांना आपण 13 जुलै शब्द दिलेला तो द्यावा लागेल म्हणून मराठा आणि ओबीसी हा वाद हा निर्माण केलेला आहे. पण सर्वसामान्य ओबीसी बांधव हे मराठ्यांच्या मागे आहे. त्या गॅजेटनुसार जे गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट हे सगळं या सगळ्या याच्यानुसार कुणबी नोंदी आहे. आता याच्यामध्ये 57-58 लाख ज्या नोंदी सापडल्या या पाटलाच्या याच्यामुळे सापडल्या. आम्ही सरळ मार्गानं पुढच्या दरवाजानं आम्ही ओबीसीचं आणि ओबीसी होऊन आम्ही आमच्या हक्काच्या घरात जातोय. या मधल्यांना काय वाटतंय हे जर यांच्या हक्काच्या घरात आले तर आपल्याला बाहेर निघावं लागतं काय करून. आणि परिस्थिती ही तशीच होईल. कायदा सुव्यवस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेलं आहे. आपण जे आम्ही मागतोय आम्ही आमच्या हक्काच्या आम्ही आमच्या घरात जातोय. त्यांना त्या घरातून बाहेर निघावं लागेल. जर प्रेमानं जर त्यांनी घेतलं नाही तर हे ओबीसी मध्ये जे घुसलेले आहे हे लोक यांना त्यातून बाहेर निघावं लागेल. काही जणांचं म्हणणं आहे हे सगळं राजकारणासाठी चालू आहे. आता हे जे राजकीय जागांसाठी हे कोणाचं चाललंय? राजकारण्यांचंच चाललंय. कुठला ग्रामीण भागातला एखाद्या ओबीसीची तुम्ही एक प्रतिक्रिया घ्याव तो म्हणतो का ग्रामीण भागातला की मराठा समाजाला ओबीसी मध्ये येऊ देऊ नका म्हणून? सर्वसामान्य ओबीसी जसं आम्ही बोलतोय आता तसं ओबीसीचा एखादा म्हणतोय का की मराठा समाज ओबीसी मध्ये आला नाही पाहिजे म्हणून?
ते तर तयार आहे ना. ग्रामीण भागातला कुठलाच ओबीसी म्हणत नाहीये, कुठलाच धनगर समाज म्हणत नाहीये, कुठलाच SC ST चा समाज म्हणत नाही, कारण कुठला मुस्लिम समाज म्हणत नाही. हे सर्व समाज हे जरांगे पाटलाच्या विचाराशी आणि मराठा समाजाच्या सोबत आहे. फक्त हे जे राजकीय लोक आहे यांच्या कुठंतरी पोळ्या भाजणं आता बंद झाल्या. यांना यांचं व्यासपीठ मिळत नाहीये. यांना असं वाटतंय की एकाचं डिपॉझिट जप्त झालं, आपलं ते 2-4 तर पडलेच, दिग्गज पडले. आपल्याला जर पुढे जिल्हा परिषद पंचायत समित्या जर चालवायच्या तर आपल्याला कुठेतरी समाजाचं दुकान आपल्याला लावावं लागेल, दांगोडा करावा लागेल. त्यावेळेस आपला हा समाज आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हे लोक आंदोलनाचा असा उपोषणाचा पवित्रा घेत आहे. करताय, 100% करताय ना. जसं हे आता अंतरवलीतलं ज्या जरांगे पाटलाचं आंदोलन स्थगित झालं, हे स्थगित झाल्याच्या नंतर हे दुसऱ्याच दिवशी कसं काय बसले, हाके साहेब जे बसले दुसऱ्याच दिवशी कसे बसले आणि हळूहळू कसं काय त्याला तुम्ही पण कव्हरेज देत गेले. आम्हाला मीडियावरती संशय यायला लागलाय की तुम्ही एक दिवस त्याला सगळं झाकून ठेवलं, 4-5 दिवस, 5 दिवसाच्या नंतर तुम्ही उघडे गेला आणि त्याचं सगळंच. याची तब्येत खालावली, वडापाव खाऊन कुठे तब्येत खालावती हो, काहीच नाही ना झालं ना, सगळं व्यवस्थित चालू आहे ना, आवाज टकाटक निघतो एकदम बोलताना. आता तुम्ही त्यांची प्रकृती ठणठणीत राहावा. नाही ठणठणीतच आहे, त्यांचे काही होणार नाही. आवळे साहेब त्यांना काहीच होणार नाही. मला एक भीती व्यक्त होती सर, की आज आपण बघतोय जातीवाद इतका पेरला चाललाय. लहान पोरं जे शाळेत चालले ना सर, ते तू कोणाचा आहे, तू ओबीसीचा आहे, तू मराठ्याचा आहे, इतका जातीवाद चालला. आणि त्यातल्या त्यात डॉक्टरकीच्या फील्डमध्ये पण मला भीती वाटायला लागली. जर एखादा समजा मराठ्यांचा पेशंट गेला ओबीसी डॉक्टरकडे किंवा ओबीसी पेशंट गेला मराठा डॉक्टरकडे, तर हे जातीवाद इतका पेरू नये की त्याच्या मनामध्ये अरे हे मराठ्याचं आहे किंवा हे ओबीसी किंवा हे मुसलमानाचं आहे किंवा हे दलिताचं आहे. जर असं त्याच्या डोक्यात जर विष आलं तर ते जगतील का डॉक्टर देवदूत आहे. तर म्हणजे जातीवाद हा व्हायला नाही पाहिजे. मराठे लढू राहिले फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी, हे कुठल्याही जातीच्या विरोधात नाही मराठे. हे सगळ्यांनी समजून घ्यावं. हे जातीवाद आहे ना हा म्हणजे नाही केला पाहिजे. राजकारणी करतात पण यांना हे फार धोकादायक होणार आहे.